सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर आपण चाललो आहोत देवदर्शनासाठी आणि आज आपण दर्शन घेणार आहोत खोपोली नडळ येथील नाडलेश्वर महादेव मंदिर। त्यानंतर जाणार आहोत अष्टविनायक गणपतींपैकी महडस्थित वरदविनायक गणपती आणि शेवटी आपण जाणार आहोत गगनगिरी मठ येथे। जर तुम्ही पुणे एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणार असाल तर नडळपर्यंत पोहोचेपर्यंत 2 टोलनाके लागतील आणि जर पनवेलमधून खोपोली असा प्रवास करणार असाल तर या मार्गे एकही टोल लागणार नाही। तर एक्सप्रेसवेचा प्रवास करून आपण पोहोचलो नडळ येथील नाडलेश्वर महादेव मंदिर येथे महादेवाचं दर्शन घ्यायला। मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच शाळा असल्याने थोडा प्रवेश करताना कन्फ्युजन होऊ शकतं, कारण मंदिर आणि शाळा हे एकाच आवारामध्ये असल्यामुळे शाळा आणि मंदिरासाठी एकच प्रवेशद्वार देण्यात आला आहे। गाड्या पार्किंगसाठी इथे उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे। जवळजवळ 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो नाडलेश्वर महादेव मंदिर येथे। गाडीतून उतरल्यावर सर्वांना महादेवाचं दर्शन घेण्याची घाई झाली होती। आमचं शंभू बाळ दर्शन घेण्याच्या उत्सुकतेने खूप खुश होतं। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर कमिटीने उत्तम नियोजन केले आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर तुमचे पादत्राणे ठेवण्यासाठी रॅक ठेवले आहेत। तसेच तुम्ही दमून भागून आला असाल तर हातपाय धुण्यासाठी प्रवेशद्वाराच्या बाजूला प्रसाधनगृह सुद्धा बनवण्यात आली आहेत। मंदिर परिसर मध्ये एकूण 5 मंदिर आहेत। पायऱ्या चढून मंदिराच्या आवारात पहिलं मंदिर साईबाबांचे आहे। त्यानंतर बाजूला गणपती बाप्पा, बजरंगबली, देवादिदेव महादेव आणि शेवटी आई भवानी मंदिर आहे। 5 मंदिर इथे असल्या कारणामुळे या ठिकाणाला श्री क्षेत्र पंचायतन या नावाने सुद्धा ओळखण्यात येते। मंदिर परिसरामध्ये छोटे छोटे बगीचे पाहून तुमचा फोटो काढण्याचा मोह आवरणार नाही।
भाविकांच्या सेवेसाठी येथे एकदम क्षुल्लक मात्र दरामध्ये नाश्त्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। श्री क्षेत्र पंचायतांचा आनंद घेऊन आम्ही अष्टविनायक गणपती श्री वरदविनायकचे दर्शन घेण्यासाठी कूच केली। श्री क्षेत्र पंचायतांपासून अष्टविनायक गणपती श्री वरदविनायक मंदिर अगदी 15 मिनिटच्या अंतरावर आहे। श्री क्षेत्र पंचायतन येथील मनमोहक नजारा पाहून आमचे पोट भरले नव्हते, म्हणून अजून आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही पोहोचलो श्री वरदविनायक मंदिर येथे। इथे सुद्धा फ्री पार्किंगची व्यवस्था आहे, पण फ्री पार्किंग फुल झाली तर मग तुम्हाला पार्किंगसाठी थोडे पैसे मोजावे लागतील। रविवार असल्याकारणाने आज दर्शनासाठी भली मोठी रांग होती। रांगेत उभे राहण्याचा कंटाळा करून आम्ही केवढी मोठी रांग अजून पुढे आहे हे पाहण्यासाठी निघालो। त्यानंतर दर्शनाच्या रांगेचा अंदाज घेऊन मग आम्ही ठरवलं की रांगेत न उभे राहता बाहेरून गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे। नंतर विचार केला की थोडा वेळ बाहेर फिरून परत येऊया दर्शनासाठी, तोपर्यंत थोडी गर्दी कमी होईल। पण आमचा अंदाज चुकला। आम्ही बाहेरून फिरून आलो तरी सुद्धा दर्शनासाठी गर्दी होती। मग आम्ही गणपती बाप्पाचे लांबूनच दर्शन घेऊन थोडा वेळ मंदिराच्या परिसरात असलेल्या मंदिरांचे दर्शन घेऊन बाहेर पडतच होतो, तेव्हा समोरून बेंजो पथक येताना दिसले।
बेंजो वाजला की पाय आपोआप थिरकायला लागतात। थोडा वेळ बेंजोचा आनंद घेऊन आम्ही आमच्या पुढील देवदर्शनाच्या वाटेने निघालो। श्री वरदविनायक बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो स्वामी गगनगिरी मठ येथे। इथे मात्र जागा अपुरी असल्यामुळे पार्किंगची फ्री व्यवस्था नाही। तुम्हाला गाडी पार्क करण्यासाठी थोडी रक्कम द्यावी लागेल। पार्किंगवाल्याने आम्हाला सांगितले की अजून दिवस संपला नव्हता तरी आतापर्यंत जवळजवळ 1100 गाड्यांची नोंद झाली आहे। म्हणजे आपण विचार करू शकतो की सुट्टीच्या दिवशी इथे किती गर्दी असते। त्यामुळे सुट्टीच्या दिवशी जर इथे येत असाल तर तुम्हाला गर्दी भेटू शकते। जर इथे यायचं असेल तर रविवार सोडून बाकीच्या वाराला तुम्ही इथे आरामात दर्शन घेऊ शकता। मंदिरामध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे मंदिरामध्ये व्हिडिओ काढता आला नाही। जर इथे तुम्ही दुपारी 12 नंतर आलात तर महाप्रसादाचा आनंद घेता येईल। दर्शन घेऊन आम्ही थोडा मंदिर परिसर फिरलो आणि नंतर आम्ही आमच्या परतीच्या वाटेने निघालो। संध्याकाळ झाली होती आणि वरुणराजाने काळे गडद ढग केले होते आणि थोड्याच वेळात वरुण राजाचे सुद्धा आगमन झाले। तर आजच्या दिवसापुरती आपण इथेच थांबूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि दुसऱ्यांची सुद्धा। धन्यवाद।